हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आत्ता आपण चालू करणार आहे प्रॉब्लेम सेट 47. तर त्यासाठी आपण ऑलरेडी फॉर्म्युला स्टडी केलेला आहे लास्ट टाइम. बघा आठवत असेल तर वी हॅव स्टडीड द टू फॉर्म्युला दॅट इज फॉर द सरफेस एरिया. विच आर दे? सो सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपण काय काय स्टडी केलेला आहे? दॅट इज सरफेस एरिया. आय एम रायटिंग इन द शॉर्ट सरफेस एरिया. आता इथं जो आहे आपल्याला क्वेश्चन त्याच्यासाठीचा संबंधित घेऊया. सरफेस एरिया ऑफ cube. If the side of the surface cube of it is a L, so surface area of a cube, the formula for cube, that is the 6L square. 6 multiplied by L म्हणजे length of side square. So by using this we are going to find out the question number first. What is given? Find the total surface area of cubes having the following sides. So L पहिल्यांदा दिलेला काय आहे? L इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. तर हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे. फॉर द फर्स्ट सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल्स टू, पहिल्यासाठीचा आपण काढतोय आता ऑफ क्यूब इक्वल्स टू. मी नेक्स्ट लाईनला दाखवते. दॅट इज 6 मल्टिप्लाय बाय L स्क्वेअर. सो 6 मल्टिप्लाय बाय L स्क्वेअर म्हणजे काय आहे? L इज अ 3. हिअर इट इज गिवन 3 सेंटीमीटर स्क्वेअर. सो 6 मल्टिप्लाय बाय इट्स 9. 6 मल्टिप्लाय बाय 9. 3 चा स्क्वेअर. 3 मल्टिप्लाय बाय 3 दॅट इज 9. अँड 6 9 जा 54. अँड युनिट ऑफ इट इज स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटरचा स्क्वेअर लिहू शकता किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. नाउ द सेकंड सरफेस एरिया ऑफ अ क्यूब विच इज हॅव्हिंग द साइड 5 सेंटीमीटर. आता मी खालच्या लाईनला लिहिते. प्रत्येक वेळेला मी फॉर्म्युला लिहिणार नाही. यू हॅव टू राईट डाऊन द फॉर्म्युला. प्रत्येक वेळेला तुम्हाला मात्र लिहावा लागणार आहे. सो 6 मल्टिप्लाय बाय 5 स्क्वेअर. 6 मल्टिप्लाय बाय आता किती येणार? 6 मल्टिप्लाय बाय येस इट्स 25. 6 मल्टिप्लाय बाय 25. 25 बघा 25 चा टेबल येतो. काय येत नसेल तर मल्टिप्लिकेशन करा. 25 6 जा 25 5 चा किती येते सांगा आधी. 25 4 जा 400. 25 5 जा 125. 25 6 जा 150. सो इट्स 150. आणि सेंटीमीटरच आहे म्हणून आपण लिहिणार स्क्वेअर सेंटीमीटर. नाउ द थर्ड वन इट इज अ मीटर. फॉर्म्युला तोच आहे. थर्ड वन साठी आपण तेच करणार आहे. फॉर्म्युला तोच आहे. आय एम जस्ट गोइंग टू चेंज द कलर ऑफ द पेन. थर्ड मिक्स व्हायला नको म्हणून. सो 6 मल्टिप्लाय बाय 7.2 ब्रॅकेट स्क्वेअर. पॉईंटमध्ये म्हणून मी त्याला ब्रॅकेट घातलंय. आता जर असं आलं तर कसं काढायचं तेही मी सांगून ठेवते. सी हिअर सोपी पद्धत सांगते. 6 मल्टिप्लाय बाय 7.2 मल्टिप्लाय बाय 7.2 मल्टिप्लिकेशन करून घ्या. आयदर एकतर असं करा किंवा दुसरं म्हणजे तुम्ही 72/10 करून घेऊ शकता. 72/10 आणि मग 72 चा स्क्वेअर आणि 10 चा स्क्वेअर असंही घेऊ शकता. आपण मल्टिप्लिकेशन केलेली पद्धत सोपी आहे. सो आय एम गोइंग टू मल्टिप्लाय इट. 7.2 मल्टिप्लाय बाय 7.2 मल्टिप्लाय करूया. 2 2 जा आता पॉईंटचा विचार करायची गरज नाही बरं का. आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन जसं करतो तसं करायचं आहे. 2 2 जा 4. 2 7 जा 14. 0 7 2 जा 14. कॅरी 1. 7 7 जा 49. 49 plus 1 50. So here 50 and now addition of it that is 4 8 1 5. आता पॉइंट कसं द्यायचं हे सांगते. आफ्टर द पॉइंट देर आर 2 डिजिट्स. म्हणजे इथे एक आहे आणि इथे एक आहे. 2 डिजिट्स. मग 2 डिजिट्स सोडून आपण पॉइंट द्यायचा आहे. सो 8 आणि 4 हे 2 डिजिट सोडले आणि मी पॉइंट दिला. सो व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन हिअर? आपण 7.2 चा स्क्वेअर केला. इट कम्स 51.84. अजून मी घालवलेलं नाही. रिझन बिहाइंड दिस वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय द 6. काय येणार बघा. 6 4 जा 24. कॅरी 2. 6 8 जा 48. 48 plus 2 that is 50. Carry 5. 6 1 जा
6 plus 5 11 carry 1 and 6 5 जा 30 30 plus 1 31. आता पॉइंट किती नंतर द्यायचा आहे सी हियर पॉइंट किती नंतर द्यायचा आहे केअरफुली बघा कारण की आपल्याला हाऊ मेनी डिजिट्स आर देअर आफ्टर द पॉइंट दॅट इज 2 डिजिट्स आर देअर मग 2 डिजिट्स आहेत म्हणजे आपल्याला पॉइंट पण 2 डिजिट नंतरच द्यायचा आहे हियर फ्रॉम दिस सो 311.04 सो आन्सर ऑफ अवर दिस इज 311.04 it is the answer and obviously the answer is square meter answer square meter येणार आहे कारण की आपल्याला युनिट पण मीटर दिलेला आहे सो इट्स अ स्क्वेअर मीटर ओके सो नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट वन ज्यांना गणित लक्षात आलेलं आहे त्यांनी बघा की हे गणित मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला भरपूर करावं लागतं मल्टिप्लिकेशन सो वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट इट नाव द नेक्स्ट वन पॉइंट मध्ये आलं तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे आता परत आहे बघा तसंच आहे सेम अगेन व्हॉट इज गिवन 6.8 मीटर सो फोर्थ वन काय येणार बघा वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट अगेन 6 मल्टिप्लाय बाय 6.8 ब्रॅकेट स्क्वेअर परत ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला म्हणजे काय 6.8 मल्टिप्लाय बाय 6.8 मगाशी केलं तसंच करायचं आहे सो लेट्स स्टार्ट हियर 6.8 मल्टिप्लाय बाय 6.8 8 8 जा 64 so 4 carry 6 8 6 जा 48 plus 6 49 50 51 52 53 and 54 0 6 8 जा 48 carry 4 6 6 are 36 plus 4 40 so here comes the 40 so now addition of these 4 8 plus 4 12 carry 1 6 plus 5 plus 1 6 and here comes the 4 point द्यायचा आहे 2 डिजिट्स नंतर आहे so 46.24 अगेन आता इथंच आपण असं लिहिलं तरी चालतं इथं मी डायरेक्ट आन्सर लिहिते बघा 6 मल्टिप्लाय बाय आपल्या याचा स्क्वेअर आलेला आहे काय स्क्वेअर आहे 46.24 आता ह्याला मल्टिप्लाय करायचं अजून आपल्याला 6 न 6 4 जा 24 कॅरी 2 6 2 जा 12 plus 2 14 carry 1 6 6 जा 36 plus 1 37 carry 3 and 6 4 जा 24 plus 3 27 2 डिजिट्स नंतर द्यायचं आहे so here comes the answer 277.44 ऑब्वियसली मीटर आहे का काय बघा बरं येस इट्स अ मीटर सो वी आर गोइंग टू राईट डाऊन द स्क्वेअर मीटर युनिट महत्वाचं आहे युनिट नाही लिहिलं तर मग आपल्याला कळत नाही म्हणून मग आपण स्क्वेअर मीटर हे युनिट लिहूया ओके ना लास्ट वन आय एम गोइंग टू सॉल्व इट अंडर दिस ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे मग तुम्हाला कळेल ऍक्च्युअली काय आहे ते ओके नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द फिफ्थ वन 5.5 मीटर है so fifth one see here now I am going to draw the write down the fifth one 5.5 मीटर ज्यांना पॉइंटचं मल्टिप्लिकेशन येत नाही त्यांनी पुन्हा एकदा बघा सरफेस मी फॉर्म्युला राईट डाऊन करते सरफेस एरिया ऑफ क्यूब कारण की वरती आपण लिहिलेला एका बाजूला फॉर्म्युला गेलेला आहे म्हणून मी लिहिते इक्वल्स टू 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर इथं एलचीच व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5.5 सो 6 मल्टिप्लाय बाय 5.5 ब्रॅकेट स्क्वेअर आता 5.5 चा स्क्वेअर कसा करायचा हे आपल्याला आधी माहित आहे का बघा ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 असतो इफ द नंबर हॅज द युनिट प्लेस 5 हाऊ वी आर गोइंग टू फाइंड आउट द नंबर्स स्क्वेअर फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन 25 ॲट द युनिट प्लेस पहिला तर 25 लिहायचं आहे आणि मग नंतर ह्याच्यानंतर म्हणजे जो नंबर राहिला आहे ना
इकडचा त्याच्या नंबरच्या पुढचा नंबर म्हणजे 5चा मल्टिप्लाय बाय 6, 5चा पुढचा नंबर नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज 6. 5 मल्टिप्लाय बाय 6 इथे लिहायचं आहे, दॅट इज 30. सो याचा आन्सर काय येणार आहे 55चं. बघूया आपण आन्सर आता मी काढलेलं आहे ओरली. बघा 2 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे आणि ओरली आन्सर काढलेलं आपलं बरोबर येते का ते फक्त आपल्याला चेकआउट करायचं आहे. 5.5 मल्टिप्लाय बाय 5.5 हे आन्सर हेच येते का आपल्याला चेक करायचं आहे. 5 5चा 55 कॅरी 2, 5 55 प्लस 2 दॅट इज 27 0. देन 5 25 कॅरी 2, 5 25 प्लस 2 दॅट इज 27. आता बघा बरं 5 7 प्लस 5 12 कॅरी 1, 7 प्लस 3 10 कॅरी 1 अँड हिअर कम्स द 3. आणि मग 2 डिजिट नंतर पॉईंट. बघा बरं आपलं आन्सर क्लिअर आले की नाही. तसंच आलेलं आहे. येस तसंच्या तसंच आलेलं आहे. रिझन बिहाइंड दिस मी शॉर्टमध्ये सांगितलं की युनिट प्लेसचा 5 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा आहे. पहिला 25 लिहून घ्यायचं. इकडचे जे नंबर आहेत पहिला युनिट प्लेसचा सोडून बरं का उरलेला जे नंबर आहे त्याचा कॉन्सिक्युटिव्ह नेक्स्ट नंबर. इथं 5 होतं म्हणून 6 घेतलं, 7 असतं तर आपण 8 घेतलं असतं अँड सो ऑन. असं करून मी काढलं 30.25. पण हे 30.25 इथे आन्सर आपला आलेला आहे का. नो इट्स नॉट. हे फक्त 5.5चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथं असं लिहू शकतो 6 मल्टिप्लाय बाय 30.25. अजून आपल्याला पुढचा आन्सर काढायचा आहे दॅट इज मल्टिप्लाय बाय 6. येस 6 5 30 कॅरी 3, 6 2 12 12 प्लस 3 15 कॅरी 1, 6 0 0 कॅरी 1 चा 1 आला इथे अँड 6 3 18. सो हिअर कम्स द आन्सर 181.50 181.50 and it is also a meter, so square meter. So here we complete the question first. Now we are going to see the question number 2. See here question number 2. Question number 2 मध्ये काय करायचं आहे. Find the total surface area of cuboids of length, breadth and height is given below. Cuboids काढायचं आहे आपल्याला. So first of all write down the formula. What is the formula for cuboid? काय फॉर्म्युला क्युबॉइडचा. यू हॅव टू राईट डाऊन इट. काय बघा बरं फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करूया. दॅट इज द सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. मी इथे फॉर्म्युला खाली लिहिते. काय आहे 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस BH plus LH. What is this LBH? Already it is given. Length, breadth and height. म्हणजे इथे L ची व्हॅल्यू काय आहे 12 सेंटीमीटर, breadth is 10 सेंटीमीटर and height is 5 सेंटीमीटर. Just substitute the values. चला मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय काय येणार आहे बघा. 2 इंटू ब्रॅकेट L किती आहे 12 मल्टिप्लाय बाय ब्रेड किती आहे 10 प्लस ब्रेड किती आहे 10 प्लस मल्टिप्लाय बाय H किती आहे हाईट किती आहे 5 प्लस L दॅट इज अगेन 12 मल्टिप्लाय बाय हाईट दॅट इज 5. चला आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा 12 मल्टिप्लाय बाय 10 दॅट इज 120 प्लस 10 मल्टिप्लाय बाय 5 दॅट इज 50 प्लस 12 मल्टिप्लाय बाय 5 60. ओके ॲडिशन करा बरं किती येते 2 मल्टिप्लाय बाय 120 प्लस 50 170 and plus 60 that is 230. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2 multiplied by 230. So we are getting here answer 360. Obviously it's a centimeter, so square centimeter. This is our first question from the question 2. First from the question 2. Okay.
वन सेक हिअर मी काहीतरी चुकलं तरी मला लक्षात आलं इट्स 460. हां, कारण की 460 काय येणार आहे बिकॉज 2 2s are 4. ओके, नाव द नेक्स्ट वन. क्वेश्चन 2. ऑलरेडी LBHच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. सो LBH मी आधीच मार्क करून घेतलेला आहे आणि मग आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला काय? सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. 2 इंटू ब्रॅकेट L म्हणजे काय आहे 5 मल्टिप्लाय बाय B दॅट इज 3.5. ओके, अँड देन B मल्टिप्लाय बाय H. B म्हणजे आहे 3.5 multiply by H that is 1.4 plus LH. L म्हणजे काय आहे that is 5 multiply by H म्हणजे 1.4. so multiplication करा. 2 into bracket काय येणार आहे 5 multiply by 3.5. ओरली करता येतं, करा बरं. 5 5s are 25 कॅरी 2. 5 3s are 15 प्लस 2 17 आणि एका डिजिट नंतर पॉईंट प्लस. आता ज्यांना येतोय त्यांनी 14च्या पाड्यानं करा, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी म्हणून मी इथं कच्चं काम करते. दॅट इज 3.5 मल्टिप्लाय बाय 1.4. 4 5s are 20 कॅरी 2. 4 3s are 12 plus 2 14. Here 0. Okay, 1 that is 1 5s are 5 and 1 3s are 3. so what is there 0 4 plus 5 9 and here 4. okay, so 49 its answer आलाय 49. so we are going to see here, write down the 49. so 49 फायनल लिहूया तिथे आपण. ओके, हे मी रिमूव्ह करून टाकलं कारण की कन्फ्युजन होईल आपलं म्हणून. सो 49 प्लस 5 ने मल्टिप्लाय करा. 5 4s are 20 कॅरी 2. 5 1s are 5 प्लस 7 सो 7.0 आहे. ओके, ॲडिशन करायची आता. पॉईंट नंतर काय काय आहे इथे 49 आहे नुसतं, म्हणजे पॉईंट नंतर 0 आहे म्हणजे नुसताच 5 येणार आहे. okay, 2 multiply by 5 and then what is there 7 plus 9. 7 plus 9 that is the 16. 16 plus 7 17 18 19 20 21 22 23 3 and carry 2 plus 1 3 and point as it is 33.5 by multiplying 2. 2 5s are 10 carry 1 2 3s are 6 plus 1 7 and 2 3s are 6. 67.0. obviously it's a square centimeter. if you want you can take a screenshot of it. see here something went wrong or yet not. काहीतरी रॉंग आहे असं मला वाटतंय. मल्टिप्लिकेशन करून बघा. मल्टिप्लिकेशन करून बघितल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल कदाचित. समथिंग वेंट रॉंग. व्हॉट इज वेंट रॉंग? नथिंग वेंट रॉंग. मला वाटलं आपलं की असं मल्टिप्लिकेशन कुठेतरी आपलं चुकलंय का काय. सो आय एम जस्ट गॉट अ चेकिंग. 17.5 33.5 मल्टिप्लाय बाय 1.4. it's yes what is the got wrong? I just got it. पॉईंट देताना थोडासा गोंधळ घातलेला आहे. सी हिअर काय गोंधळ घातलेला आहे ते मी सांगते. समटाईम व्हॉट हॅपन्स
बाय मिस्टेक, नजरहाटी दुर्घटना घटी, काहीतरी वेळा आपण चुकीचं करतो, जस्ट लाईक दॅट मी पण केलेलं आहे. सो वी आर गोइंग टू जस्ट सॉर्ट इट. 3.5 मल्टिप्लाय बाय 4.1.4, हिअर मस्ट बी द पॉईंट 4.9. इथे 2 नंतर येणार आहे आणि 490 येते मल्टिप्लिकेशन, आणि मग आपण 490 आले म्हणून आपण काय करतोय 4.9. मग आता मल्टिप्लिकेशन म्हणजे ॲडिशन चुकणार आहे आपलं. ॲडिशन काय येणार बघा, 17.5 प्लस 4.9 प्लस 7.0, 14 कॅरी 1, 7 2 जा 14, 15 plus 4 that is 9, carry 1, so here comes 29.4, and now 29.4 multiply by 2, 29.4 multiply by 2, so we are getting here 58.8 square centimeter. Okay, the next, that is the पुढचे जे आहेत 2 examples as well as the word problems, we are going to sort it in a next video. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा and सबस्क्राईब करा. ओके.